Shimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. IUPAC nomenclature तिघांचं पण संपलं. अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स. आज आपला पॉइंट चालू काय होतोय? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आता बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तुम्ही कोणताही चॅप्टर घ्या, जसं की आपला पहिला चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्स. स्टार्टिंगला काय करतो आपण? इंट्रोडक्शन झालं की आपण पहिलं त्याचं क्लासिफिकेशन करतो. या पण चॅप्टर मध्ये इंट्रोडक्शन झालं, त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशन नंतर ते आपल्याला IUPAC शिकवतात. दोन्ही चॅप्टर मध्ये आपण असंच फॉलो केलंय. फर्स्ट आपण क्लासिफिकेशन बघितलं, त्यानंतर आपण IUPAC बघितलं, अँड थर्ड स्टेज येते ज्यामध्ये प्रिपरेशन करतो. प्रिपेअर करायचं. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर केले, म्हणजे आपले अल्काइल हॅलाइड्स आपण प्रिपेअर केले लास्ट चॅप्टर मध्ये. या चॅप्टर मध्ये कोण कोण प्रिपेअर करणार आपण? पहिल्यांदा अल्कोहोल, जे चॅप्टरचं नाव आहे तेच, फिनॉल आणि इथर्स. या तिघांचं आधी आपण प्रिपरेशन करणार. फोर्थ कॅटेगरी येते, त्यामध्ये आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज शिकाव्या लागतात, ज्यालाच आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. ब्रॅकेटमध्ये पी का लिहिलंय? फॉर फिजिकल प्रॉपर्टीज. अँड लास्टली आपण शिकतोय रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल, फिनॉल, इथर. म्हणजेच याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? हा अल्कोहोल कसा रिॲक्ट करणार, हा फिनॉल कसा रिॲक्ट करणार, किंवा हे इथर्स कसे रिॲक्ट करणार. लास्ट चॅप्टर मध्ये सुद्धा आपण काय केलं? पहिला क्लासिफिकेशन, मग IUPAC, मग आपण अल्काइल हॅलाइड प्रिपेअर केले, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या, बॉइलिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी, आणि मग त्याच्या रिॲक्शन्स बघितल्या, SN1, SN2 अँड मेनी मोर रिॲक्शन्स. आताही तसंच चालू केलं. अल्कोहोल, फिनॉल, इथर्स क्लासिफाय केले. सेकंड थर्ड पार्ट मध्ये त्याचं नॉमेनक्लेचर केलं. आजच्या पार्ट मध्ये आपण त्यांना प्रिपेअर करणार. आज अल्कोहोल, मग फिनॉल नेक्स्ट पार्ट मध्ये, मग इथर्स नेक्स्ट पार्ट मध्ये, असं करू हवं तर. त्यानंतर एका लेक्चर मध्ये आपण प्रॉपर्टीज शिकणार, आणि त्यानंतर अल्कोहोल, फिनॉल, इथर्स रिॲक्ट कसे करतात हे आपण बघणार. हे क्लिअर असेल? बेसिक स्ट्रक्चर तुम्ही याला असंच शिकायचंय आतापासून. ओके, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. मग आता अल्कोहोल आपल्याला प्रिपेअर करायचंय. अल्कोहोल आपण 3 रिॲक्टंट पासून बनवू शकतो. एक अल्काइल हॅलाइड, हे आपण लास्ट चॅप्टर मध्ये केलंय, म्हणून मी खाली लिहिलंय जस्ट अ रिव्हिजन. सेकंड आपण बनवू शकतो फ्रॉम अल्किन्स, अँड थर्ड आपण बनवू शकतो फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे जे कंपाऊंड ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O, याला कार्बोनिल ग्रुप म्हणायचं. हा कार्बोनिल ग्रुप ज्या कंपाऊंड्स मध्ये येतो त्याला कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणायचं, जसं की अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, या तिन्ही कंपाऊंड्स मध्ये 1, 2, 3 तुम्हाला हा ग्रुप दिसेल, C डबल बॉन्ड O. बघा, तुम्ही फंक्शनल ग्रुप शिकलाय. नसेल कोणाला आठवत तर जेव्हा हा पार्ट शिकवेन तेव्हा परत हे सांगेन. कार्बोनिल कंपाऊंड्सच्या 2 मेथड आहेत, अल्किनच्या 2 मेथड आहेत, आणि अल्काइल हॅलाइड तर सिम्पली एकच मेथड आहे, ती तुम्हाला माहिती आहे. सो सगळ्यात पहिला हा चार्ट बघून घ्या. अल्कोहोल्सना जर बनवायचं असेल तर आपण अल्काइल हॅलाइड्स म्हणजेच हॅलो अल्केन किंवा अल्किन किंवा कार्बोनिल कंपाऊंड्स पासून बनवू शकतो. अल्काइल हॅलाइडचं आपण जस्ट रिव्हिजन करणार. अल्किनचे 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथडला म्हणतात ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय असणार रे? रिॲक्शन विथ वॉटर. हायड्रेशन म्हणजे काय? रिॲक्शन विथ वॉटर. ऍसिड म्हणजे काय? H+, H2SO4, HCl, HNO3 यांना ऍसिड्स म्हणतो. याचा अर्थ त्यांच्याकडे काय असतं? H+. सो ऍसिडला आपण कॅटलिस्ट म्हणून वापरणार. कॅटलिस्ट कोण असणार आहे? ऍसिड. आणि काय करायचं? ऍडिशन ऑफ वॉटर. या प्रोसेसला म्हटलं ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. अल्किन पासूनची दुसरी मेथड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन.
हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन. इन डिटेल शिकू आपण हे. त्यानंतर कार्बोनिल कंपाऊंड्स पासून परत दोन मेथड आहे. फर्स्ट आहे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्सला रिडक्शन करायचं. रिडक्शन म्हणजे काय रे? रिएक्शन विथ हायड्रोजन किंवा ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आता हे लहानपणापासून आपल्याला माहिती आहे. रिडक्शन म्हणजे हायड्रोजन सोबतची रिएक्शन, ऍडिशन ऑफ H2, रिमूव्हल ऑफ O2, ऑक्सिजन. ठीक आहे. आणि लास्ट कोण आहे म्हणजे सेकंड मेथड कोण आहे? तर इट इज ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. लास्ट चॅप्टर मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे हे शिकवलंय. सो ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय? RMgX. RMgX. सो इन डिटेल परत तो पोर्शन सांगेल. आधी आपण रिवाइज करू. आता मला माहिती आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेऊन खूप दिवस झाले आणि त्यानंतर आपण खूप सारे फिजिकलचे चॅप्टर्स केले. सो आपण एक काम करूया, युट्यूब वरती मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शॉर्ट मध्ये तुमचा रिवाइज करून घे युट्यूब वरतीच. सो पहिला ते लेक्चर सगळे 100% अटेंडन्स देऊन चॅप्टर्स बघा, जेणेकरून परत तुम्हाला अल्कोहोल फिनॉल इथर इझी जाईल. रेडी? एकदा याचा स्क्रीनशॉट करा. आय गेस हा चार्ट तुम्हाला क्लिअर आहे सगळा. लागूया. आता अल्काइल हॅलाइड्स कोणाला आठवत नाही असं असेल तर जाऊन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सगळ्या चॅप्टर बघून यायचं. अल्काइल हॅलाइड्स म्हणजे कोण आहेत? आपले हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स कसे असू शकतात? मग बघा, अल्काइल हॅलाइड माहिती आहे तुम्हाला, कोणताही घ्या. मी मिथाइल क्लोराइड घेते, CH3Cl. याचा मला कन्वर्जन कशामध्ये करायचंय? CH3OH. मिथाइल क्लोराइड म्हणजे अल्काइल हॅलाइड चा अल्कोहोल मध्ये कन्वर्जन करायलोय. काय वाटतंय काय केलंय, काय झालंय याच्यामध्ये? तर यू कॅन सी की हा जो Cl आहे तो मायनस झालाय, तो रिप्लेस झालाय. कशाने? या OH नी. म्हणजे Cl बाहेर गेलाय आणि OH आतमध्ये आलाय. सो जनरल रिएक्शन तुम्ही काय लिहू शकताय? RX. अल्काइल हॅलाइड्सला कसं रिप्रेझेंट करतो? RX. कशात कन्वर्ट करायचं आहे? ROH. R म्हणजे काय? कार्बन चेन, हायड्रोकार्बन चेन. RX चं कन्वर्जन ROH मध्ये करायचं आहे आणि हे करण्यासाठी तुमच्या हॅलोजनला बाहेर जावं लागेल आणि हायड्रॉक्सी ग्रुपला आत यावं लागेल. हे कसं पॉसिबल होईल? आठवा, कोणते रिएजंट्स वापरावे लागतील? रिएजंट कोणते कोणते वापरावे लागतील? रिएजंट म्हणजे काय? याच्यामध्ये काहीतरी ऍड करावं लागणार आहे, त्याशिवाय ही रिएक्शन होणार नाही. हा X मायनस बाहेर गेलाय आणि OH मायनस आत आलाय. कुठून आला हा OH मायनस? काहीतरी रिएजंट टाकायला पाहिजे ना. ते रिएजंट कोण कोण आहेत आधी बघून घ्या. फर्स्ट, कोणताही बेस जसं की NaOH, बट कसा? ॲक्वियस. एनी ॲक्वियस बेस. दुसरा कोणता बेस तुम्हाला माहिती आहे? KOH. NaOH, KOH हे बेस आहे, पण दोन्हीही कसे टाकायचे आहेत आपल्याला? ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे इन प्रेझन्स ऑफ वॉटर. NaOH ॲक्वियस, KOH ॲक्वियस, किंवा आणि काय टाकू शकताय तुम्ही? मॉइस्ट Ag2O. काय टाकू शकताय? मॉइस्ट Ag2O. कारण मॉइस्ट Ag2O म्हणजेच काय असतं? AgOH. मॉइस्ट म्हणजे काय? इन प्रेझन्स ऑफ वॉटर, सिल्वर ऑक्साइड ऍक्ट ॲज नथिंग बट AgOH. आता तुम्हाला सगळ्यांना इथे हे दिसत असेल, Na+OH-, K+OH-, Ag+OH-. दिसतंय सगळ्यांना OH-. आणि अशा स्पीसीज की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यांना आपण काय म्हणतो? व्हॉट आर दे कॉल्ड ॲज? न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल, न्यूक्लियस लव्हिंग स्पीसीज. बरोबर आहे का? अशा स्पीसीज की ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्यांना कोण आवडणार? पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आवडणार. म्हणजेच न्यूक्लियस लव्हिंग. फाइल म्हणजे काय? लव्हिंग.
फाईल म्हणजे लविंग. सो न्यूक्लियस लविंग स्पीसीज वरती चार्ज असतो निगेटिव्ह. सो OH मायनस आहे न्यूक्लिओफाईल. कोणाकोणामध्ये असतो? NaOH ॲक्वियस, KOH ॲक्वियस किंवा मॉइस्ट Ag2O. सो तुम्ही इथं काय टाकणार आहे ॲरोवरती? तर तिघांपैकी कोणीही टाका, तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्कोहोल भेटेल. सो मी फक्त थोडं चेंज करते, हे मी रफ करतेय. काय झालं ते कळालं तुम्हाला? हॅलोजन बाहेर गेलाय. जेव्हा तुम्ही याच्यावरती NaOH किंवा KOH टाकलंय तर तेही कसं? ॲक्वियस. तेही कसं? ॲक्वियस. काय लिहिलंय? ॲक्वियस NaOH किंवा KOH ॲक्वियस, म्हणजे सेमच आहे. फक्त ॲक्वियस बेस टाकल्यानंतर अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होत असतं. मग चला रिॲक्शन्स घ्या तुमच्यासाठी. CH3 CH2 Cl इथाइल क्लोराइड when treated with, कशासोबत ट्रीट करू? मॉइस्ट Ag2O. Ag2O मॉइस्ट. काय होईल सांगा? Ag2O इज नथिंग बट AgOH, आणि AgOH बनल्यामुळे तुमचा Cl मायनस बाहेर जाणार आणि OH आत येणार. त्यामुळे प्रोडक्ट होणार CH3 CH2OH. कोण आहे हा? इथाइल अल्कोहोल किंवा IUPAC नेम काय आहे याचं? इथॅनॉल है ना. ई काढून OL लावला. इथॅनॉल हा कोण होता? इथाइल क्लोराइड किंवा IUPAC नेम क्लोरो इथेन. क्लोरो इथेन. बघा अजून एक एक्झाम्पल. CH3 Br. कुठला तरी अल्काइल हॅलाइड आहे. सो तुम्हाला रिॲक्टंट ओळखता आला पाहिजे. कोण आहे हा? टर्ड ब्युटिल. कोण आहे हा? टर्ड ब्युटिल क्लोराइड. कॉमन नेम आहे टर्ड ब्युटिल ब्रोमाइड. टर्ड ब्युटिल ब्रोमाइड. काय करतेय बघा? ट्रीटेड विथ NaOH. NaOH बेस आहे आणि ॲक्वियस खूप नेसेसरी कंडिशन आहे. ॲक्वियसच पाहिजे, नसेल तर काय होईल हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. ॲक्वियस काय होईल? काय नाही, फक्त Br बाहेर जाईल. CH3 Brच्या जागी कोण येईल? फक्त OH. याचं नाव काय असणार आहे? टर्ड ब्युटिल अल्कोहोल. कॉमन नेम आहे ते टर्ड ब्युटिल अल्कोहोल. क्लिअर आहे? सो अल्काइल हॅलाइड जर ओळखता आला की मॅम ह्याच्यात हॅलोजन आहे, सो हा अल्काइल हॅलाइड आहे. हॅलोजन आहे सो अल्काइल हॅलाइड आहे. हॅलोजन आहे सो अल्काइल हॅलाइड आहे. आणि जर ॲरो वरती NaOH KOH किंवा मॉइस्ट Ag2O पैकी काहीही टाकलेलं असेल तर तुम्ही तुमचा हॅलोजन बाहेर काढाल आणि त्याच्या ठिकाणी हायड्रोक्सी ग्रुप आणून तुमचा अल्कोहोल तयार होईल. एम आय राईट? इज दॅट क्लिअर? कशी रिॲक्शन झाली आहे? चला एकदा याचा स्क्रीनशॉट करा पटकन. बघा परत मी काही रिॲक्शन बोर्ड वरती लिहिले. 4 रिॲक्शन्स आहेत. रिॲक्टंट बघायचा. कोण आहे रिॲक्टंट? ब्रोमीन दिसतो याचा अर्थ अल्काइल हॅलाइड आहे. क्लोरीन दिसतो याचा अर्थ अल्काइल हॅलाइड आहे. तिथे मी रिॲक्टंट फाइंड करायला विचारलंय. आयोडीन दिसतो याचा अर्थ अल्काइल हॅलाइड आहे. कोण टाकले? KOH ॲक्वियस, मॉइस्ट Ag2O, NaOH ॲक्वियस, NaOH ॲक्वियस. हे 3 रिएजंट कशासाठी काम करतात? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्काइल हॅलाइड. सो तुम्हाला माहिती आता काय काय प्रोडक्ट बनणार आहे. एकदा व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याचे प्रोडक्ट्स बनवा आणि त्यानंतर तुम्ही चेक करा की तुमचा आणि माझा आन्सर करेक्ट येतोय का. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. लास्ट चॅप्टर मध्ये मी तुम्हाला 2 मेकॅनिझम शिकवले. आता खरं तर या सगळ्या रिॲक्शन्स मध्ये काय होतंय मी इथं लिहितीये. काय होतंय? ॲरो वरती तुमचा हॅलोजन बाहेर जातोय आणि आतमध्ये कोण यायला लागलाय? OH मायनस. X मायनस बाहेर, OH मायनस आत. एक न्यूक्लिओफाइल बाहेर चाललाय, दुसरा न्यूक्लिओफाइल आत यायला लागलाय. या टाइपच्या रिॲक्शन्सना आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन.
न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे जर कोण विसरला असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतेय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्सची, ते जाऊन बघायचं. या रिएक्शन्स मध्ये काय होत असतं, एखादी स्पीसीज बाहेर जात असते की जिच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. बघा Br मायनस, Cl मायनस, I मायनस, मायनस चार्ज आहे. त्या स्पीसीज बाहेर जातात आणि त्यांच्या ठिकाणी दुसरी स्पीसीज येते, तिच्यावर पण मायनस चार्ज आहे. म्हणजेच कोण, OH मायनस, OH मायनस, OH मायनस. म्हणून यांना म्हटलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ज्यालाच आपण SN नी रिप्रेझेंट करत होतो, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. आणि या रिएक्शनचे दोन टाइपचे मेकॅनिझम्स आपण बघितले. दोन टाइपचे मेकॅनिझम्स, SN2 मेकॅनिझम अँड SN1 मेकॅनिझम. आता बऱ्याचशा स्टुडंट्सनी इथं विचार केला असणार आहे की ह्या रिएक्शन्स SN1 आहेत की SN2 आहेत नेमक्या. तर बघा, जेव्हा आपण अल्काइल हॅलाइड्स पासून अल्कोहोल बनवणार आहे तेव्हा फक्त काय बघायचं तुम्हाला, जर तुम्हाला दिलेला रिएक्टंट म्हणजे तुम्हाला दिलेली अल्काइल हॅलाइड जर 1 डिग्री असेल तर ती काय देईल, SN2 मेकॅनिझम देईल. जर ती 3 डिग्री असेल तर ती SN1 मेकॅनिझम देईल. बिकॉज यू नो दिस, SN2 कोण देतात, 1 डिग्री फास्ट देतात, मग 2 डिग्री आणि 3 डिग्री तर ऑलमोस्ट कमी देतच नाही, कारण 3 डिग्री असतील तर त्या SN1 मेकॅनिझम करणार आहेत. 3 डिग्री असेल तर SN1 मेकॅनिझम, 2 डिग्री असेल तर थोडं कमी, 1 डिग्री बिलकुल देतच नाहीत म्हणा, कारण 1 डिग्री SN2 देतात. सो ही ट्रेंड असते. मग आपण काय बघणार, आपला अल्काइल हॅलाइड 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे की 3 डिग्री आहे. सगळ्यात पहिला ते काढू. ब्रोमीन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, दॅट इज 1 डिग्री अल्काइल हॅलाइड. 1 डिग्री काय म्हणू मी, ब्रोमो प्रोपेन है ना, हे तर नाव तुम्हाला माहिती आहे आता. 1 डिग्री ब्रोमो प्रोपेन. हा कोण आहे, Cl मायनस अशा ग्रुपला अटॅच्ड आहे की अशा कार्बनला अटॅच्ड आहे, तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणजे परत 1 डिग्रीचे. आयोडीन अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. याचा अर्थ मी तुम्हाला इथे सगळेच 1 डिग्री दिले, हो ना. 1 डिग्री, 1 डिग्री. आयोडीन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. हा भले मग तिघांना असू दे, मला काही त्याचं लेणं देणं नाही. फक्त काय, आयोडीन ज्या कार्बनला लागलाय तो कार्बन पुढे किती जणांना अटॅच्ड आहे, फक्त एका, म्हणून 1 डिग्री. आणि जर 1 डिग्री असेल तर सगळेच काय देणार, SN2 मेकॅनिझम. SN2 म्हणजे काय, डायरेक्ट रिप्लेसमेंट करायचो, नो कार्बोकॅटायन फॉर्मेशन. याचा अर्थ जे दिसतंय Cl Br मायनस ज्या टाइमला बाहेर चाललाय त्याच वेळी बॅक साइडून कोणाचा अटॅक असतो, OH मायनसचा. त्याच वेळी बॅक साइड वरून कोण अटॅचमेंट देत असतं, OH मायनस. सो इथं प्रोडक्ट काय बनणार आहे तुमचा, ब्ल्यू मध्ये प्रोडक्ट्स लिहिते मी, CH3 CH2 CH2. Br ज्या वेळी गेला त्याच वेळी त्याच ठिकाणी OH मायनस येणार. इथे बघा CH3 CH वरती कोण आहे, CH3. जेव्हा CH2 ज्यावेळी Cl मायनस बाहेर जाईल त्याच वेळी त्याच ठिकाणी तुमचा कोण येईल इथे आता, OH अल्कोहोल. आता इथे मी उलटी रिएक्शन विचारली, त्याआधी इथे जाऊ. इथे पण काय होणार, बाकीचा मॉलिक्यूल आहे तसा, बाकीचा मॉलिक्यूल आहे तसा, ज्यावेळी I मायनस जाणार त्यावेळी त्याच ठिकाणी तुमचा OH मायनस आतमध्ये येणार आणि हे तुमचे अल्कोहोल्स बनले. आता इथे बघा काय झालं असणार आहे, AgOH टाकलाय. प्रोडक्ट किती डिग्री आहे काढा, OH मायनस अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे जाऊन 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे. याचा अर्थ 2 डिग्री प्रोडक्ट आहे, म्हणजे रिएक्टंट माझा 2 डिग्रीच असायला पाहिजे. इन केस ऑफ प्रोपेन, प्रोपेन मध्ये 2 डिग्रीच असला पाहिजे, काही मोशन होणार नाही दुसरी. काही विचार करू नका, जिथे OH लावलाय तो काढा
तिथे काय आणा, रिॲक्टंट मध्ये क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन तुम्हाला जे आणायचं आहे ते आणू शकताय. सो इथं कोण असलं पाहिजे होतं, CH3, C वरती कोण आहे, CH3. तुम्हाला हवा असणारा किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही हॅलोजन आणा तुम्ही इथे. X, क्लोरीन, ब्रोमीन आणा किंवा आयोडीन आणा. शक्यतो क्लोरीनला, ब्रोमीनला किंवा आयोडीनलाच आणा, फ्लोरीन नको. ठीक आहे. अल्काइल फ्लोराइड्स आपण इझिली बनवू शकत नाही, त्याला स्वाश रिॲक्शन लागते. क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन आणा, तुम्हाला हा प्रोडक्ट भेटेल. लक्षात आलं. मग मॅम एखादं तरी एक्झाम्पल SN1 चं दाखवा, ज्याच्यामध्ये 3 डिग्री असेल. 2 डिग्री असेल तर तो SN2, SN1 काही जाऊ शकतो, पण तुम्ही काही डोक्यात घ्यायचंच नाहीये. तुम्ही काय करणार आहे, फक्त जिथून तुम्ही हॅलोजन काढताय त्याच वेळी त्याच ठिकाणी OH ला आणायचं. फक्त मी एवढा रिजन रफ करते आणि एकच एक्झाम्पल तुम्हाला मी 3 डिग्रीचं दाखवते. ओके, चला. मगाशी जे बोर्डवरती दिलेले काही आय गेस 4 एक्झाम्पल होते ते तुमच्या बोर्डसाठी येणार. सगळ्यात सिंपल काय करायचं, हॅलोजन दिसला की बाहेर काढायचा, त्याच्या ठिकाणी OH मायनस लावायचं. आता जे शिकवते ते MHT, CET, JEE आणि नीट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. 2 प्रोडक्ट दिलेत. आता बघा 1 डिग्री असेल तर तुम्हाला पक्का माहिती आहे काय होणार आहे, डायरेक्ट रिप्लेसमेंट. डायरेक्ट तुम्ही काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. 2 डिग्री आणि 3 डिग्री आले तर डायरेक्ट रिप्लेसमेंट होत नाही. मग आपण मेकॅनिझम वापरणार. बघा क्लोरीन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे जाऊन 2 कार्बनशी डायरेक्ट अटॅच्ड आहे. याचा अर्थ हा तुमचा 2 डिग्री आहे. आणि इथे ब्रोमीन मायनस अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे 2 कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणजे हा पण तुमचा 2 डिग्री आहे. पण दोघांच्या मेकॅनिझम्स बघा काय होते. मला मगाशी सोडवलं आपण. बघा तुमच्या नोटबुक मध्ये उलटी रिॲक्शन इथे जे होता ना, रिॲक्टंट काढायचा होता तुम्हाला, सेम तोच आहे. काय केलेलं तुम्ही, 2 डिग्री होता, आय नो 2 डिग्री होता, पण डायरेक्ट तुम्ही काय केलं, याच्यामध्ये NOH टाकला, तोही ॲक्वियस, आणि प्रोडक्ट कसा केला, CH3 वरती CH3, याच्याकडे H आहे. ज्या ठिकाणावरून क्लोरीन गेलाय त्याच वेळी त्याच ठिकाणी कोण येणार आहे, तुमचा OH मायनस. कारण तुमचा प्रोडक्ट पण काय आहे बघा, 2 डिग्री प्रोडक्ट, रिॲक्टंट पण 2 डिग्री, प्रोडक्ट पण 2 डिग्री. काही करून काहीही करा, पण तुम्ही इथं 3 डिग्री आणूच शकत नाही. काही चेंजेस करा, आपल्याकडे चेंजेस करायला 2 स्टेप असतात. चेंजेस करण्यासाठी 2 स्टेप असतात. एक तर हायड्राइड शिफ्ट, काय असते, हायड्राइड शिफ्ट, आणि दुसरा ऑप्शन आपल्याकडे असतो मिथाइल शिफ्ट. हायड्राइड शिफ्ट किंवा मिथाइल शिफ्ट. इथे काहीही करून तुम्हाला 2 डिग्रीचा 3 डिग्री प्रोडक्ट मिळत नाही. पण ही केस बघा, या केसमध्ये जर मी परत वरचाच रिएजंट टाकला, तिन्हीपैकी तुम्ही काहीही टाका, तर तुम्ही काय कराल रे, पहिल्यांदा जर 2 डिग्री असेल तर तो रूल वापरायचा नाही. ज्यावेळी ज्या ठिकाणावरून Br जाईल त्याच ठिकाणावरून OH येईल, बिलकुल नाही. कारण ही कोणती मेकॅनिझम असणार आहे, SN1 मेकॅनिझम. आणि SN1 मेकॅनिझम मध्ये काय होत असतं, आधी ब्रोमीन पूर्णपणे बाहेर निघून जात असतो. ब्रोमीन बाहेर गेला तर काय होणार, Br मायनस. ब्रोमीन बाहेर कसा जाणार, इलेक्ट्रॉन्स घेऊन जाणार, Br मायनस बाहेर जाणार. मग उरणार काय इथे बघा, CH3. या कार्बनवरून ब्रोमीन गेलाय त्याला मी CH लिहिते, पुढे एक CH आहे त्याला वरती CH3 आहे, इकडे CH3 आहे. फक्त ज्या कार्बनवरून Br गेला त्याच्यावरती चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह. कारण ब्रोमीन इलेक्ट्रॉन्स घेऊन गेलाय, इलेक्ट्रॉन घेऊन गेला असेल या कार्बन कडून, तर हा कार्बन भिकारी, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. सो SN1 मेकॅनिझम आपल्याला काय सांगते, 2 डिग्री किंवा 3 डिग्री, 2 किंवा 3 डिग्री रिएजंट आले तर पहिला तुमचा ब्रोमीन बाहेर जायला पाहिजे. बरोबर आहे. सायमल्टेनियस प्रोसेस होत नाही, Br जाऊन OH तिथेच लागणं हे होत नाही. ते कोणाच्यात होतं, फक्त 1 डिग्री मध्ये. 2 डिग्री मध्ये आधी ब्रोमीन आरामात निघून जातो,
निघून गेल्यावरती हा जो तयार झालाय याला आपण कार्बोकॅटायन म्हणतो. कार्बनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बोकॅटायन. आता हा कार्बोकॅटायन 1 डिग्री आहे की 2 डिग्री आहे की 3 डिग्री आहे. बघा, कार्बोकॅटायन ज्या कार्बनवर बनलाय हा कार्बोकॅटायन पुढे किती कार्बन्सना डायरेक्ट अटॅच्ड आहे? 1 2. याचा अर्थ हा कार्बोकॅटायन 2 डिग्री आहे. पण मी या कार्बोकॅटायनला 3 डिग्री करू शकते. कसं बघा, हा कार्बोकॅटायन या कार्बनवर आहे, हाच कार्बोकॅटायन जर इकडे शिफ्ट झाला तर, या कार्बनवर शिफ्ट झाला तर हा कार्बन इकडे 1 नंबर अटॅच, इकडे पण अटॅचमेंट, वरती पण अटॅचमेंट. काय दिसतंय? हा कार्बोकॅटायन जर फक्त इकडे शिफ्ट झाला तर तो 3 डिग्री कार्बोकॅटायन होऊ शकतो. आणि 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री. 3 डिग्री इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री. मग बघा, मी शिफ्ट करणार आणि मी कोणती शिफ्ट करते याच्यासाठी? हा जो हायड्रोजन दिसतोय, हा हायड्रोजन या साइडला येणार आणि हा कार्बोकॅटायन या साइडला जाणार. दॅट मीन्स मी हायड्राइड शिफ्ट केलं. काय केली मी? H मायनस शिफ्ट, हायड्राइड शिफ्ट, H मायनस शिफ्ट. मग चला करा, काय होईल? पहिला CH3 आहे तसा, दुसऱ्या कार्बनवर एक हायड्रोजन आधीपासून होता आणि दुसरा मी शिफ्ट करून आणलाय, सो CH2 झालं. CH होता, हा हायड्रोजन इकडे येणार आहे, CH2 झालं. इथून हायड्रोजन गेलाय, हा हायड्रोजन निघून गेला, सो तिथे नाही काढायचं. वरती कोण आहे? CH3. इकडे कोण आहे? CH3. आणि कोण आलं याच्यावरती? एक पॉझिटिव्ह चार्ज. हा कार्बोकॅटायन फक्त असा इकडे जाऊन शिफ्ट झाला. कोणाच्या बदल्यात? हायड्रोजनच्या बदल्यात शिफ्ट झाला, म्हणून नाव दिलं हायड्राइड शिफ्ट. आता तो कार्बोकॅटायन नीट बघा, हा कार्बोकॅटायन इकडे पण अटॅच्ड आहे, इकडे पण अटॅच्ड आहे, वर पण अटॅच्ड आहे. याचा अर्थ 3 डिग्री कार्बोकॅटायन. 3 डिग्री कार्बोकॅटायन आहे हा. आता जर 3 डिग्री कार्बोकॅटायन स्टेबल असेल तर माझा OH मायनस जो येणार होता, OH मायनस जो येणार होता तो कुठे लागणार? या पॉझिटिव्ह चार्जवर. कोण आहे हा? NaOH म्हणजे कोण? NaOH म्हणजे नथिंग बट OH मायनस. आणि इथं तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट. मग प्रोडक्ट काय बनेल? प्रोडक्ट मी वरती काढते, काय होणार? CH3 आहे तसा, CH2 आहे तसा, C हा वरती CH3 होता, इकडे CH3 आहे. पॉझिटिव्ह चार्जवर कोण येऊन लागणार? फक्त निगेटिव्हली चार्ज OH. आणि तुमचा जो अल्कोहोल बनलाय तो 3 डिग्री अल्कोहोल बनला. 3 डिग्री अल्कोहोल बनला. गॉट इट? कुठून रिॲक्शन चालू झालेली? MHT CET साठी खूप इम्पॉर्टंट आहे ही. काय केलेलं? पहिलं मी शोधलं की दिलेला रिॲक्टंट कोण आहे. दिलेला रिॲक्टंट अल्काइल हॅलाइड आहे. अल्काइल हॅलाइड दिसला की मी शोधणार की तो 1 डिग्री आहे का 2 डिग्री आहे की 3 डिग्री आहे. जर मला 1 डिग्री आहे हे लक्षात आलं तर मी डायरेक्ट रिप्लेसमेंट करणार. X काढायचा म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन काय असेल ते काढायचं, त्याच वेळी त्याच ठिकाणी OH मायनसला आणून लावायचं. पण जर 2 डिग्री किंवा 3 डिग्री मध्ये आला तर मला तसं करता येत नाही. मग मला काय करायला लागणार? मी एक 2 डिग्री वाला घेऊन दाखवला तुम्हाला. बघा, यात पण प्रोसेस काय झाली होती? याच्यामध्ये सुद्धा आधी तुमचा Cl मायनस बाहेर गेलाय. Cl मायनस बाहेर जाऊन तुमचा इथेही कार्बोकॅटायन तयार झालाय. CH3 CH CH3. बघा, क्लोरीन इकडून गेलाय, मग याच कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला असता. पॉझिटिव्ह चार्ज. आता असं नाही म्हणायचं मॅम इथे पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही राईट हँड साईडला काढलाय किंवा लेफ्ट हँड साईडला काढलाय आणि इथे खाली काढलाय, तिथे खाली काढलाय, असं का? तो चार्ज आहे, तुम्ही कुठेही लिहा, डोक्यावर लिहा, साईडला लिहा, कुठेही लिहिला तरी चालतो. सो हा तुमचा कार्बोकॅटायन आहे. कार्बोकॅटायन बघा, हा नीट. कार्बोकॅटायन ज्या कार्बनचा आहे तो पुढे 1-2 कार्बन्सना अटॅच्ड आहे, म्हणजे 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे.
मग मी याच्यामध्ये हायड्राईड शिफ्ट, मिथाईल शिफ्ट असं काहीही करून याचा 3 डिग्री मी बनवूच शकत नाही, म्हणून तुमचा OH मायनस येऊन इथेच लागला बरोबर. म्हणून काय झालं, कार्बोकॅटायनला येऊन तुमचा OH मायनस आणि हा प्रोडक्ट त्यामुळे बरोबर आला. पण इथे काय झालं, पहिला ब्रोमीन जाऊन जो कार्बोकॅटायन बनला तो 2 डिग्री होता आणि मला लक्षात आलं की जर हायड्रोजन मी इकडे आणला आणि कार्बोकॅटायनला मी तिकडे नेलं तर असं दिसेल आणि हा 3 डिग्री आहे अँड 3 डिग्री इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री. मग OH मायनस इथे येऊन लागला आणि हा माझा मेजर प्रोडक्ट बनला. 3 डिग्री माझा काय झाला, मेजर प्रोडक्ट बनला. तुम्ही इथंच OH लावला असता तर हाही प्रोडक्ट बनला असता, बट तो मायनर आहे. तो कसा प्रोडक्ट आहे, मायनर आहे. आपल्याला विचारतात कोणता प्रोडक्ट, मेजर प्रोडक्ट. इज दॅट क्लिअर? एकदा स्क्रीनशॉट करा, एकदा. तुम्हाला मी पूर्ण या व्हिडिओमध्ये एकच रिॲक्शन शिकवतीये, पण आता तयारी अशी करून घेते की MHT CET पण इझी जायला पाहिजे. परत मी याच्यामध्ये टाकतीये NaOH aqueous. सो हे तर पाठ झालंय. NaOH aqueous, KOH aqueous, moist Ag2O तिन्ही सुद्धा रिएजंट अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करणार आहेत. स्टेप 1, रिॲक्टंट कोण आहे, क्लोराइड आहे, याचा अर्थ अल्काइल क्लोराइड आहे. स्टेप 2, 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. Cl मायनस अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे अजून 3 कार्बन्सना अटॅच्ड आहे. 3 म्हणजे 3 डिग्री आहे. आणि 3 डिग्री असेल, 1 डिग्री असेल तर डायरेक्ट, 2 डिग्री असेल तर डायरेक्ट नाही, कार्बोकॅटायन बनवायचा. 3 डिग्री असेल तर डायरेक्ट नाही, कार्बोकॅटायन बनवायचा. हे तर आता लक्षात आलं असेल. 1 डिग्री असेल तरच डायरेक्ट करायचं. सो मी अजून एक 1 डिग्रीचा पण इथं एक्झाम्पल घेते. क्वेश्चन नंबर 9 करू आपण. CH3 CH2Cl. ठीक आहे, हे मगाशी केलं तरी पण घेतलं. आता रिॲक्टंट ओळखा सगळ्याचे. पहिल्यांदा हा 1 डिग्री आहे, सो तुम्ही डायरेक्ट काय करणार, Cl मायनस ज्या वेळी ज्या ठिकाणावरून काढताय त्याच वेळी त्याच ठिकाणी कोण आणणार, OH मायनस. इथेनॉल तयार होणार. त्यानंतर 2 डिग्रीचं मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट नाही होत, कार्बोकॅटायन होतो. त्यात पण 2 केस शिकवल्या. कार्बोकॅटायन करून बघायचं, 2 डिग्री कार्बोकॅटायनच बनणार ऑफकोर्स 2 डिग्री असल्यामुळे. रिॲक्टंट जर 2 डिग्री असेल तर कार्बोकॅटायन जो पहिला बनेल तो 2 डिग्रीच बनणार. त्याचा 3 डिग्री करता येत असेल तर 3 डिग्री करायचा, नसेल येत तर 2 डिग्रीतच ठेवायचा. सिमिलरली 3 डिग्री साठी बघा. आता 3 डिग्री रिॲक्टंट आहे, पहिलं काय स्टेप होणार मी सांगितलं, Cl मायनस निघून जाणार. पहिल्या ह्याच्यात काय होणार, Cl मायनस निघून जाणार. मग काय बनेल, कार्बन वर कार्बन, एक साइडला कार्बन, खाली कार्बन, आणि Cl मायनस निघून गेल्यावरती चार्ज कुठला येणार आहे, कार्बन वरती पॉझिटिव्ह. याचा अर्थ 3 डिग्री जर तुमचा रिॲक्टंट असेल तर तुमचा पहिला कार्बोकॅटायन सुद्धा काय बनतो, 3 डिग्री कार्बोकॅटायन बनतो. 3 डिग्री कार्बोकॅटायन. आता 3 डिग्री पेक्षा जास्त स्टेबल काय असतं का आणखी, 4 डिग्री 5 डिग्री शक्यच नाही. 3 डिग्री सगळ्यात मोस्ट स्टेबल असणार आहे. त्यामुळे काय नाही, सिम्पली याच्यावरती तुमचा कोण अटॅक करेल, आता OH मायनस अटॅक करेल आणि बनवेल काय, अल्कोहोल. CH3 CH3 CH3OH अँड दॅट्स इट. प्रोडक्ट तर तोच बनणार आहे जो तुम्ही इमॅजिन केलेला, Cl ला काढून OH. बट मेकॅनिझम बदलली. मेकॅनिझम मध्ये कोण बनला, एक 3 डिग्री कार्बोकॅटायन बनला. नेक्स्ट बघा काय करायचं, स्टेप वाईज जायचं. कोण आहे रिॲक्टंट, क्लोरीन दिसतोय म्हणजे अल्काइल हॅलाइड आहे. परत मॅम मी त्याच्यामध्ये मॉइस्ट AgO2 टाकलाय. मॉइस्ट Ag2O, नॉट AgO2, Ag2O. याचा अर्थ पक्का अल्कोहोल बनणार आहे. रिॲक्टंट कुठला डिग्री आहे हे फाइंड करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये. क्लोरीन ॲटम अशा कार्बनला लागलाय की जो पुढे जाऊन 1 आणि 2 कार्बनशी डायरेक्ट अटॅचमेंट दाखवतोय. याचा अर्थ रिॲक्टंट 2 डिग्री अल्काइल क्लोराइड आहे. त्यामुळे कार्बोकॅटायन पण काय बनणार, 2 डिग्री. या Cl ला काढणार तुम्ही आणि पॉझिटिव्ह चार्ज आणणार फक्त. चला लिहा, CH3, बाकी सगळं आहे तसं लिहायचं. CH वरती CH3,
पुढे CH2, परत C ला खाली CH आहे, त्याच्या खाली क्लोरीन होता, तो गेला म्हणून कार्बोकॅटायन तयार झाला. बघा CH खाली क्लोरीन होता, तो निघून गेला म्हणून मी कार्बोकॅटायन काढला. पुढे जाऊन CH3 CH3 CH3. आता हा जो कार्बोकॅटायन आहे तो 2 डिग्रीज असणार आहे. बघा हा कार्बोकॅटायन इकडे एक अटॅचमेंट आहे, इकडे एक अटॅचमेंट आहे, याचा अर्थ 2 डिग्री किंवा कॉमन सेन्स 2 डिग्री रिएक्टंट 2 डिग्री कार्बोकॅटायनच देणार. आता 2 चा 3 डिग्री बनू शकतो. बनू शकतो का ते इथनं बघायचं. बनू शकतो, जनरली बनायला पाहिजे, पण हा मॉलिक्यूल असा आहे का की ज्याच्यामधून मी बनवू शकते? डेफिनेटली बनवू शकते. कसं बघा, या कार्बनला हा इथे 2 डिग्री आहे, जर मी हा इथे शिफ्ट केला तर याला मिथाइल ग्रुपला इकडे द्यायला लागेल, घेवाण देवाण असणार आहे. ठीक आहे, कार्बोकॅटायनला जर तू तुझ्याकडे नेणार असशील तर मिथाइल ग्रुपला शिफ्ट कर माझ्याकडे. मग बघा मी काय करतेय, हा जो मिथाइल ग्रुप तुम्हाला इथे दिसतोय CH3, हा मिथाइल ग्रुप या कार्बोकॅटायनची जागा घेणार आहे आणि हा कार्बोकॅटायन ह्या मिथाइल ग्रुपची जागा घेणार आहे. मग चेंज करून बघा बरं काय होईल. मी वरचा बोर्ड रफ करते, स्क्रीनशॉट करा त्या एक्झाम्पलचा. ठीक आहे, सो मी काय म्हणेन, याच्यामध्ये कोण शिफ्ट झालंय? मिथाइल शिफ्ट झालंय. मग अशी मी हायड्राइड शिफ्ट दाखवलं, आता मी मिथाइल शिफ्ट दाखवते. सो मिथाइल शिफ्ट मध्ये काय झालंय, CH3 CH वरती आहे तसं CH3, परत पुढे आहे तसं CH2. आता ह्याच्यावरती होता कार्बोकॅटायन, पण मिथाइल शिफ्ट मुळे कार्बोकॅटायनच्या जागी आला मिथाइल ग्रुप. कार्बोकॅटायन होता पण कार्बोकॅटायनच्या ठिकाणी मी मिथाइल आणला आणि कुठे गेला? पुढे गेला माझा कार्बोकॅटायन, वरती आला CH3, इकडे आला CH3. आता बघा हा जो कार्बोकॅटायन आहे तो तुम्हाला दिसेल इकडे अटॅच्ड आहे, एका कार्बनला इकडे, एका कार्बनला इकडे, एका कार्बनला. दॅट इज हा 3 डिग्री आला. पहिला काढलेला 2 डिग्री भेटला, तर थोडीशी अरेंजमेंट केली, कार्बोकॅटायनला दुसऱ्या कार्बनला दिला आणि त्या कार्बनचा मी मिथाइल ग्रुप घेतला. मिथाइलच का घेतला? कारण याच्याकडे हायड्रोजन आहे का? मगाशी जसं हायड्रोजन होता तसा हायड्रोजन होता का शेजारच्या कार्बनकडे? नाहीये, म्हणून मी मिथाइल घेतला. मिथाइल घेतला, मला 3 डिग्री कार्बोकॅटायन भेटला. आता 3 डिग्री कार्बोकॅटायन वरती जेव्हा तुमचा OH मायनस अटॅक करेल, कारण तुम्ही मोइस्ट AgOH टाकलंय, सो OH आहे त्याच्यामध्ये, तर तुमचा प्रोडक्ट बनेल CH3 CH CH3 CH2 CH. हा मिथाइल ग्रुप खाली वर तुम्ही कुठेही काढू शकता. वरती काढला मी फक्त मिथाइल ग्रुप CH3 CH3 आणि जिथं कार्बोकॅटायन आहे तिथे लागेल OH, दॅट इज अल्कोहोल. सो या रिएक्टंटचा अल्कोहोल कुठला बनलाय? हा तुमचं काय असेल? मेजर प्रोडक्ट. मायनर तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही Cl काढून OH लावला तर तो मायनर प्रोडक्ट बनवेल, पण आपल्याला मेजर आठवतात, म्हणजे मेजर विचारतात. क्लिअर आहे? मिथाइल शिफ्ट कसा झाला? हा जो पार्ट आहे तो मी MHT CET स्टुडंट्सना फोकस करून बनवते, इझिली सांगायचा प्रयत्न करते, पण आय नो बऱ्याचशा स्टुडंट्सना ऑर्गॅनिक अवघड जाऊ शकतंय. सो याचा जो काही एक्सपिरियन्स आहे तुम्हाला की मॅम हे आम्हाला असं रेकॉर्डेड मध्ये नाही कळत, आम्हाला लाईव्ह मध्ये शिकवा, किंवा मॅम खूप चांगलं चाललंय असं CETचं घ्या, जे काही तुम्हाला वाटतं त्याच्या जेन्युइन कमेंट्स टाका खाली. ठीक आहे, ओके. इथे मिथाइल शिफ्ट का झाला कळालं, कारण शेजारच्या कार्बनकडे हायड्रोजन नाही, त्यामुळे हायड्राइड शिफ्ट करणार नाही. आता काही जणांच्या डोक्यात असं झालं असेल की मॅम हा कार्बोकॅटायन आहे ना, या साईडला हायड्रोजन नाही पण इथे तर हायड्रोजन आहे, इथला हायड्राइड शिफ्ट केला असता तर कार्बोकॅटायन इथे आला असता आणि हा कार्बोकॅटायन परत 2 डिग्रीच असता ना. मग 2 डिग्रीला 2 डिग्री मग काय चेंज केला तुम्ही? काहीच नाही. 2 चा मला 3 करायचंय म्हणून मी त्या साईडला शिफ्ट केलं. करून बघा तुम्ही, इथला हायड्रोजन इकडे घ्या, हा कार्बोकॅटायन इथे जाईल आणि परत तो 2 डिग्री बनेल, मग फायद्याचा नाहीये. म्हणून ही करेक्ट रिएक्शन आहे मिथाइल शिफ्ट करून. कळालं का? मग हा इथेच व्हिडिओ संपूया आपण. अल्काइल हॅलाइड्स
प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. परत या पूर्ण लेक्चरला मी 3 रिॲक्शन्स घेऊन सम करणार, एंड करणार, कन्क्लूड करणार. एकदा स्क्रीनशॉट घ्या पटकन. जे काही या लेक्चरमध्ये शिकलोय ते या बोर्डमध्ये कन्क्लूड करते. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड 1 डिग्री असू शकतो, 2 डिग्री असू शकतो किंवा 3 डिग्री असू शकतो. सगळ्यात सिम्पलेस्ट काय असणार आहे तुमच्यासाठी? 1 डिग्री आणि 3 डिग्री. 1 डिग्री आणि 3 डिग्री. कारण 1 डिग्रीला तर तुम्ही डायरेक्ट रिप्लेस करणार आहे है ना. सो याच्या समोर लिहून घ्या असं, डायरेक्ट रिप्लेस. डायरेक्ट रिप्लेस. आणि 3 डिग्री मध्ये सुद्धा जेव्हा Cl- बाहेर जाईल तेव्हा तुमचा कार्बोकॅटायन जो बनेल तो 3 डिग्री कार्बोकॅटायन बनणार. आणि 3 डिग्री कार्बोकॅटायन मध्ये काही रिअरेंजमेंट होऊच शकत नाही. त्यामुळे जिथून Cl जाणार तिथेच OH- येणार. म्हणून परत इथे लिहून घ्या, डायरेक्ट रिप्लेस. ठीक आहे. सो 1 डिग्री आला आणि 3 डिग्री आला तर डायरेक्ट रिप्लेस करा. याचं रिझन काय आहे कळालं का? जेव्हा Cl- बाहेर जाईल तेव्हा 3 डिग्री कार्बोकॅटायन बनेल. आणि 3 डिग्री कार्बोकॅटायन डू नॉट नीड एनी रिअरेंजमेंट. कुठली रिअरेंजमेंट लागत नाही त्याला. 3 डिग्री पासून तुम्ही आणखी काही स्टेबल कंपाऊंड बनवू नाही शकत. हेन्स डायरेक्ट रिप्लेसमेंट. पण जेव्हा 2 डिग्री अल्काइल हॅलाइड येईल तेव्हा मात्र तुम्ही काय करायचं? आधी कार्बोकॅटायन बनवायचा. मग इथे काय कार्बोकॅटायन बनेल? CH3. कार्बोकॅटायन म्हणजे काय? Cl ला बाहेर काढून त्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. हा 2 डिग्री असणार आहे. 2 डिग्री अल्काइल हॅलाइड आहे. सो पहिला कार्बोकॅटायन 2 डिग्रीच असणार. हा जर पुढे तुम्हाला 3 डिग्री मध्ये कन्वर्ट करता येत असेल तर करायचा, नसेल तर इथेच काय असणार? OH-. मग ही केस कोणती होती? नो रिअरेंजमेंट वाली. फर्स्ट केस कोणती आहे? नो रिअरेंजमेंट. या केसमध्ये काय होणार आहे बघा. जेव्हा इथून Cl- बाहेर जाईल, कारण 2 डिग्री अल्काइल हॅलाइड मध्ये पहिला Cl बाहेर जातो आणि इथे कार्बोकॅटायन बनेल. हा कार्बोकॅटायन 2 डिग्री आहे, पण मी याच्यामध्ये हायड्राइड शिफ्ट करून 3 डिग्री बनवू शकते. शिकवलंय मी हे एक्झाम्पल बघा कुठे आहे नोटबुक मध्ये. शिफ्ट करून मी काय करू शकते? हायड्राइड शिफ्ट आहे. हा हायड्राइड शिफ्ट शिकवलंय ते पेज ओपन करा. तर तुमचा 3 डिग्री अल्कोहोल बनेल. 3 डिग्री अल्कोहोल अँड दॅट्स इट. प्रायमरी असेल तर डायरेक्ट, 3 डिग्री असेल तर डायरेक्ट, 2 डिग्री असेल तर कार्बोकॅटायन करून 2 डिग्री कार्बोकॅटायनला तुम्हाला रिअरेंज करून 3 डिग्री करता येतोय का बघायचं. करता येत असेल तर मिथाइल किंवा हायड्राइड शिफ्टने 3 डिग्री अल्कोहोल बनवायचा. नसेल येत तर 2 डिग्री अल्कोहोल बनवायचा. क्लिअर असेल हा पार्ट. चला जेन्युइन कमेंट्स देऊन सांगा की हा पोर्शन क्लिअर झालाय का. आणि जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्कीन्स. थँक्यू सो मच.